अगं बघ ना, कोणीतरी हा बॉक्स आपल्या घरात ठेवून गेलाय. हा देशमुख साहेबांनी पाठवलेला आहे. माझी बेस्ट फ्रेंड, माझी गाईड, माझी फिलॉसॉफर, सगळं रे माझी आई. तिच्याशिवाय सगळ्याचा विचारही नाही करू शकत मी. या सगळ्या प्रश्नांवर एकच सोल्युशन, लग्न कर. लग्न कर. आई, तुझी अट मी पूर्ण केली. माझ्या पसंतीची मुलगी आहे. हा काहीतरी जगावेगळा व्यवसाय करणारी मुलगी मला या घरात माझी सून म्हणून अजिबात नकोय. अगं आई, ती पायल होती. अगं तुझ्याच पर्समध्ये होता हा बॉल. अगं माझ्या पर्समध्ये कसा असेल हा बॉल? मी नाही विकत घेतलेला. हा पेनड्राईव्ह बॉल मध्ये लपवला होता. ह्याचा अर्थ यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार. कदाचित पायलनेच हा बॉल आई तुझ्या पर्समध्ये टाकला असेल. नाही अगं वंदू, ती जिथे गेली होती ना ते ठिकाण तुझ्या घराजवळ होतं म्हणून विचारलं तुला. ठीक आहे. हां ओके थँक्यू. काय झालं? ती जिथे गेली होती त्या आसपासच्या तिच्या तिन्ही मैत्रिणींना फोन करून झालेत. कुणालाच काहीच माहिती नाहीये. अरे असेल ती कुठेतरी आणि येईल घरी ती. तेव्हा ना तिचा नाश्ताही झाला असेल भरपेट. आणि तुम्ही असं सुटकी चेहरे करू नका बरं. या इथे खायला बसा. आणि लवकर जरा. सगळी कामं करायची मला अजून. ओटा पुसायचं आणि मग ऑफिसला निघायचं. आम्हाला नाही हो वेळ हे असले कौतुक सोहळे करत बसायला. लेट मार्क लागेल उगाच. आणि बरं बॉसची बडबड ऐकावी लागेल ते वेगळंच. अगं ऐक, तू सगळं तुझं आवरून जा ऑफिसला. हो, मागचं घरातलं सगळं मी आवरीन. आणि हो अनु, तू त्या पायलच्या सगळ्या मैत्रिणींना फोन कर. अगदी लांबच्या सुद्धा कर. हो, ती दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीकडे गेली असेल का तिच्या सोबत एखादी मैत्रीण असेल. हो ना. पण हा ओपनच होत नाहीये. हॅलो समीर, एक काम कर, तू आणि मनाली आता लगेचच इथे या. हो हो, महत्वाचं काम आहे. नाही तुम्ही इथे या ना, मग मी सांगते तुम्हाला. अरे एक पेनड्राईव्ह मधला डेटा चेक करायचा आहे. हो नाही, पासवर्ड प्रोटेक्टेड नाहीये, पण तरीही काही दिसत नाहीये. हो लगेच. ओके. आई, आता समीर आणि मनाली येत आहे, पण त्याआधी मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. आई, अभिमान बद्दल इतक्यातच त्यांना सांगू नकोस. अगं पण का? इतकी आनंदाची बातमी त्यांना का नाही सांगायची? आई प्लीज, आपण वेळ आल्यावर सांगूयात ना त्यांना. तुमचं काय ते सरप्राईज वगैरे द्यायचं असेल ना? काय हरकत नाही. अगं पण कधी ना कधीतरी त्यांना कळणारच ना. का डायरेक्ट पत्रिकाच देणार आहेस हातात? पोरं चिडतील हा अशानी. तू जा ना, आज जाऊन आराम कर. अगं आरामच तर करते इथे बसून. बसू दे ना मला माझ्या लेकीजवळ.
लग्न होऊन सासरी गेलीस की मला आणि पूर्वाला घर खायला उठेल ग. हो ताई, रिअली आम्ही खूप मिस करू तुला. हा पेनड्राईव्ह पायलने आईच्या पर्समध्ये का टाकला असेल? काय असेल ते? जुली, पेनड्राईव्ह मिळाला? नाही स्वामी, तो सापडण्यासाठी हिला आधी शुद्धीवर तर यायला हवं ना. अरे गोविंद, अकला नाहीत का रे तुम्हाला? हा, किती क्लोरोफॉर्म द्यायचा? काय करणार स्वामी शेठ, कारमध्ये हिने आरडाओरडा केला असता ना तर कसला लोचा झाला असता आमचा माहितीये. हो ना स्वामी शेठ, हिच्यामुळे जर का पब्लिकला कळलं असतं की आम्ही नकली पोलीस आहोत, आमची तर वाटच लागली असती. हा ठीक आहे, जा कपडे बदलून या. काय वाटेल ते करून तो पेनड्राईव्ह मिळाला. एकदा का तो पेनड्राईव्ह हातात लागला ना, हिला संपून टाकायचं. मी हिची झडती घेतलीये, पण पेन ड्राईव्ह नाहीये तिच्याकडे. मॅडम, तुम्हाला त्रास देण्यासाठी ती काही करू शकते आणि त्यावर एखादी खमंग बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून बनवेल. आता काय करणार आहेत? असं पण पोलीस घेऊन गेलेत तिला. तिला पोलिसांनी नेलंय म्हणजे ती नक्कीच गुन्हेगार असेल. मॅडम, आपण या पेन ड्राईव्ह मधला फोल्डर का उघडून बघतोय? जाऊ द्यात ना. जाऊ दे कसं म्हणाले मॅडम, कदाचित ती जेन्युइनही असेल. पण मग तिने पेन ड्राईव्ह काकूंच्या पर्स मध्ये का लपवला? कारण काही असो, पण पोलीस मागे लागलेले असून सुद्धा पळताना थांबून काही क्षण वाया घालवून तिने ते पेन ड्राईव्ह आईच्या पर्स मध्ये टाकलं, आणि तेही हे चॉकलेटच्या बॉल मध्ये लपवलं. मला वाटतं यात तिच्या विरुद्धचे पुरावे आहेत आणि ते पोलिसांच्या हाती लागू नयेत म्हणून तिने पेन ड्राईव्ह काकूंच्या पर्स मध्ये लपवलं. मॅडम, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मॅडम हे बघा, काही फोटो दिसत आहेत. झूम कर. मॅडम, हे औषधात भेसळ करणारं रॅकेट दिसतंय. भेसळयुक्त औषध? दोन सिरियस पेशंट आले होते, त्याने डुप्लिकेट मेडिसिन्स घेतली होती. करेक्ट. डॉक्टर महाजनही असंच काहीतरी सांगत होते. या भेसळयुक्त औषधामुळे 2 पेशंट सिरियस आहेत म्हणून. हो मॅडम, गेल्या काही दिवसात 2-3 हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. कदाचित पायल सुद्धा त्या रॅकेटमध्ये सामील असेल.
म्हणूनच पोलिसांनी तिला पकडलं असेल. असं असेल तर हे पेनड्राईव्ह आपल्याला पोलिसांना द्यायला हवं. पण कुठल्या एरियातल्या पोलिसांना द्यायचं ते माहित नाही. मॅडम कदाचित स्पेशल स्क्वॉड वाले सुद्धा असू शकतात. पूर्वा, तू त्या जीपचा नंबर पाहिला होता? MH02 BY 3908. पूर्वा, नक्की हाच नंबर होता? हो, हाच होता. मनाली, काल जेव्हा मी तुझी वाट पाहत होते ना, तेव्हा याच नंबरची जीप माझ्या समोरून पास झाली. पण त्याच्या मागच्या सीटवर पायल नव्हती आणि कोणी लेडी कॉन्स्टेबलही नाही दिसलं मला जीपमध्ये. जर आई आणि पूर्वाच्या म्हणण्यानुसार त्यांच्या समोर पायलला जीपमध्ये टाकलं होतं तर मला पायल कशी नाही दिसली? काहीतरी गडबड नक्कीच. याचा अर्थ ती पोलिसांची जीप नव्हतीच. कशावरून म्हणताय? पोलिसांच्या जीपवर फ्रंटला लाल रंगात एका विशिष्ट फॉन्टमध्ये पोलीस असं लिहिलेलं असतं. आता मला रिअलाइज होतंय की त्या जीपवरची अक्षरं वेगळ्याच फॉन्ट मधली होती आणि वेगळ्या कलर मधलीही होती. लेट मी कन्फर्म. इन्स्पेक्टर सावंत, मी अस्मिता अग्निहोत्री बोलते. सर, जरा महत्वाचं काम होतं. हां, मला एका पोलीस जीपचा नंबर कन्फर्म करायचा आहे. MH02. एक मिनिट. BY 3908. BY 3908. हो, MH02 BY 3908. काय? ओके ओके. या नंबरची जीप परवापासून बडोद्यात आहे. इथून फरार झालेल्या काही गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेली. याचा अर्थ तो नंबर बोगस होता. म्हणजे ते पोलिसही बोगस होते? म्हणाली, पायलच्या चॅनलच्या ऑफिसमध्ये चौकशी करायला हवी. पायल कुठे राहते हे कळायलाच हवं. पायल, तो पेन ड्राइव्ह कुठे आहे? लवकर बोल, नाहीतर जुली तुझी अशी हालत करेल की त्यापेक्षा तुला तुझं मरण परवडेल. बोल, लवकर बोल. तो पेनड्राईव्ह माझ्याकडे नाहीये. तुझ्याकडे नाही? कोणाकडे? कोणाला दिलायस तू? खोटं बोलू नको, समजलं ना? सांग कुठे ते. स्वामी शेठ, ही खोटं बोलते. आम्ही जेव्हा हिचा पाठलाग करत होतो तेव्हा पेनड्राईव्ह हिच्याकडेच होता. पण ही तर कोणाकडेच गेली नाही. मग पेन ड्राईव्ह गेला कुठे? कसा गायब झाला? मी धावताना तो कुठेतरी पडला असेल रस्त्यात. हो, मला नीट आठवत नाहीये.
पण खरंच फालतू बकवास बंद कर, कळलं ना? गोविंद मॉन ताबडतोब निघा आणि ज्या रस्त्याने गेली तो अख्खा रस्ता शोधून काढा. काय वाटेल ते झालं तरी तो पेनड्राईव्ह मिळाला पाहिजे, कळ? जा लवकर. पायल, आमच्या भानगडीत पडून तू खूप मोठी चूक केली. तो पेनड्राईव्ह मिळाला नाही तर तुझा खेळ खलास. बरं, थँक्यू. मॅडम, चॅनल ऑफिस कडून कळलंय की पायलचं नुकतंच लग्न झालं आणि ती तिच्या सासरी चारकोपला राहते, सद्गुरू सोसायटीमध्ये. मॅडम हे बघा. त्याचा अर्थ लक्षात आला का तुमच्या? पायलने हे फोटो काढलेत म्हणजे पायल त्या ठिकाणी गेली होती. मॅडम, कदाचित ती तिथे काम करत असेल. ती रिपोर्टर आहे तिथे, ती कशाला काम करेल? समीर, एक काम कर, तू राकेशला मदतीला घे आणि हे ठिकाण ट्रेस करण्याचा प्रयत्न. ती ठाण्यावरून आला की तुम्हाला जॉईन करेल. तोपर्यंत मी आणि मनाली तिच्या चारकोपच्या घरी जाऊ, बघूया काही माहिती मिळते. पायल, लॅब मधल्या सिक्रेट प्रोसेसचे फोटो काढून तू पेनड्राईव्ह मध्ये का टाकलेस? कारण तुम्ही औषधामध्ये भेसळ करत होता आणि लोकांना मरणाच्या दारात सोडत होता. निष्पाप लोकांसाठी मृत्यूचा सापळा रचण्याचा अधिकार कुणी दिलाय तुम्हाला? शहाणपणा शिकू नकोस तू. तूही त्यात सामील होतेस ना आणि तुलाही तुझा वाटा मिळणार होता. मग बेईमानी का केलीस तू? हा, कोणाला देणार होतीस ते फोटो? पोलिसांना? आणि काय बक्षीस मिळवणार होतीस का आम्हाला ब्लॅकमेल करणार होतीस? का केलंस तू हे सगळं? का केलंस? पायल, एक गोष्ट लक्षात ठेव, या स्वामीशी गद्दारी करणाऱ्याला स्वामी कधीच माफ करत नसतो. अग्निहोत्रींचं घर हेच का? हो. आपण? मी अनुराधा दादासाहेब सरंजामे, अभिमानची आई. या ना, या. हो. बसा, मी आलेच. हो. अभिमान आणि अस्मिताचं लग्न ठरलं, माझ्या जीवाचा घोर मिटला. घ्या, पेढा घ्या, तोंड गोड करा. अरे वा, खूप खुश दिसताय तुम्ही. नाही, बरोबर आहे, तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय नाही का? तोंड गोड करत फिरताय. इथे आमचं तोंड कडू झालंय. नाही, तुम्ही स्वतःच्या जीवाचा घोर मिटवलात हो, पण माझ्या जीवाचा घोर वाढवलात. तोंड गोड कसलं करताय? काय झालं? मला समजलं नाही. म्हणजे अस्मिताकडून काही चूक झाली का? काय? काही चुकलं का? अहो, खूप मोठी चूक केली आहे तिने. म्हणजे तुमच्या कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं ना, तर तुमची अस्मिता माझ्या अभिच्या आयुष्यात आली ना, हा खूप मोठा गुन्हा केलाय तिने.
असं का म्हणताय तुम्ही? मग मग काय म्हणू? नाही कौतुक करू का तुमच्या अस्मिताचं? हं? काय हो आहे आहे कुठे? अस्मिता कुठे आहे? ती जरा बाहेर. बाहेर म्हणजे कुठल्या तरी केसच्या संदर्भात ना? हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगते, रात्री अपरात्री चोर लफंग्यांच्या मागे लागणारी तुमची मुलगी माझ्याच काय कुठल्याही घरची सून होऊ शकेल असं कसं वाटलं तुम्हाला? हो, माझी अस्मिता खूप गुणी आहे. हो, घरकामात एक तरबेज आहे. सणवार कुळाच्या सगळं हौसेने करते. हो ना, हुशार आहे तशी अस्मिता नाही का? सगळं माहिती आहे तिला. पण काय हो, सगळं माहिती असून उपयोग काय? शेवटी काय करणार ती? सत्य शोधत गावभर हिंडणार, हेच ना? घर म्हणजे काय असतं, संसार म्हणजे काय, तो कसा करायचा असतो, यातलं काही ज्ञान आहे का तिला? नाही ना. शिवाय हे असं काम करणारी मुलगी तुम्ही तरी तुमच्या घरची सून म्हणून स्वीकारली असती? मग तुमच्या अस्मिताला मी माझ्या घरची सून म्हणून का स्वीकारू? सांगा ना. शिवाय काय ना, माझ्या अभिसाठी त्याला योग्य अशी मुलगी मी निवडली आणि माझ्या अभिचं लग्न त्याच मुलीशी होणार. अनुराधाताई, राग मानू नका, पण हे लग्न ठरवण्यात तुमच्या मुलाचाच पुढाकार होता. त्याला तरी एकदा विचारा. काय विचारायचं? लग्न म्हणजे काय पोरखळ वाटलं का त्याला? आणि हे बघा, अभि माझा मुलगा आहे. हा, त्याला काय समजवायचं काय सांगायचं हे मी बघून घेईन. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त एकच काम करा, तुमच्या मुलीला आवरा. माझी अस्मिता खूप चांगली आहे. हो, असे खूप चांगली असेल तुमची अस्मिता, मला त्याबद्दल खरंच काही नाही म्हणायचं. पण तिच्या येण्याने माझ्या अभिषेक आयुष्यात चांगलं काहीच घडलं नाही. त्याच्यावर हल्ला झाला, नशीब फक्त हाताच्या जखमेवर निभावलं. काही झालं असतं त्याला म्हणजे काय झालं असतं? आणि हे असे हल्ले लग्नानंतर सुद्धा होत राहणार. हे बघा, तुमची अस्मिता नाकावर टिचून सांगून गेलीये की लग्नानंतर सुद्धा हेच काम करत राहणार. नको बाई, नकोच ना. तुम्हाला नाही हो, मला माझ्या मुलाच्या जीवाची पर्वा आहे. नकोच. खरं तर ना, हे अशा मुलीनी लग्नाची स्वप्न पाहूच नाही. कशाला करायचं ना लग्न वगैरे? कशाला कशाला? काय झालं? बोला ना काहीतरी. अशा गप्प का उभे आहात तुम्ही? अच्छा, मी खरं बोलते म्हणून जिव्हारी लागताय का तुमच्या? मला त्रास मलाही होतोय, म्हणूनच आले मी इथे. नाहीतर तुमच्या घरचा उंबरठा देखील ओलांडला नसता मी. मी इथे येऊन जे काही तुम्हाला बोलले ते अभिला कळू देऊ नका. उगाच हितवू नका माझ्या मुलाला माझ्या विरोधात. तुम्ही एक काम करा, तुम्हीच या लग्नाला नकार कळवून टाका. त्यातच तुमचं हित आहे. लग्न करायला निघाल. सरंजामींनी अस्मिताला नकार दिला.
माझ्या अस्मिताचं लग्न मोडलं. खोटं बोलली अस्मिता माझ्याशी. का केलं तिने? पायलच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाले, कोणाकडेच नाहीये. कुठे शोधू हिला काय माहिती. अरे असं उदास होऊ नकोस, कदाचित ती अडचणीत असेल. तू चॅनल मध्ये फोन करून का बघत नाहीस? अरे कदाचित एखादी तिची मैत्रीण आपल्याला माहित नसलेली चॅनल मध्ये असू शकते. पायल इथेच राहते का? हो, ती आमची सून आहे आणि हा अनुप तिचा नवरा. पण तुम्ही कोण आहात? मी मनाली आणि आमच्या मॅडम अस्मिता मॅडम. तुम्ही ओळखता का पायलला? अहो कालपासून ती घरी आलेली नाहीये. आम्ही सगळे काळजीत आहोत. तिचीच वाट बघतोय आम्ही. पण तुम्ही इथे? कारण मला ही पायल बद्दल कळलंय म्हणूनच मी इथे आले. तिच्या चॅनल मधून आलात का? नाही, मी अस्मिता अग्निहोत्री आणि मला असं वाटतंय पायलच्या चॅनल मध्ये फोन करून काही उपयोग नाही. का असं का म्हणताय तुम्ही? पायलला कोणीतरी किडनॅप केलं. का? कुणी केलं किडनॅप? हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मी शोधून काढेन पायलला. शोधून काढेन म्हणजे? एक मिनिट, तुम्ही अस्मिता अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर, राईट? हो. पायल बोलली तुमच्याविषयी. तुमचं आणि तिचं भांडण झालं होतं ना? मग बदला घेण्यासाठी तुम्हीच केलं नाही ना हे सगळं? ओ काय कमाल वाटते तुमच्या बुद्धीची. मॅडम इथे तुम्हाला मदत करायला आल्यात आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप कसले करताय? मॅडम मला वाटतं इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. आपण निघूया. यांच्या पायलचं काय व्हायचंय ते होऊ दे. नाही म्हणाले, कोणीही कसंही वागलं तरीही आपण आपला मार्ग सोडायचा नाही. अनुप, मला मान्य आहे आमचं भांडण झालं, पण ते गैरसमजुतीमुळे. पण त्यानंतर ते भांडण मिटलं. इनफॅक्ट ती केस सॉल्व्ह झाल्यानंतरही मी तिच्याशी बोलले होते. अहो पण ती आज स्वतः संकटात आहे आणि म्हणून मी इथे आले. कशावर ना तुम्ही खरं सांगताय? हे बघा, तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात, त्यामुळे तुम्हाला उलट उत्तर नाही देणार मी. आणि मला कळतंय तुम्ही आता जे काही बोलताय ते फक्त पायलच्या काळजीपोटी बोलताय. पण तुम्ही लक्षात ठेवा, मी प्रभाकर अग्निहोत्रींची मुलगी आहे. माझ्या बाबांनी मला लोकांना संकटात पाडायला नाही, संकटातून वाचवायला शिकवलं. अस्मिता मॅडम, मला तुमचं पटतंय. अगं मला साधं विचार कर, त्यांना जर का पायलला काही करायचं असतं तर त्या इथे कशाला आल्या असत्या? त्यांना तिला मदतच करावीशी वाटली ना. तिच्या काळजीपोटीच त्या इथे आल्या आहेत. अगं खरं तर त्यांचे आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी आपल्याला वेळीच सावध केलंय. सॉरी अस्मिता मॅडम, मी रागाच्या भरात नको नको ते बोललो तुम्हाला. नाही, इट्स ओके. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपण सगळे मिळून पायलला शोधून काढूया. डोंट वरी. अनुप, मला जरा तुमची मदत लागेल. मला सांगा काय करायचं ते. पायल सुखरूप घरी येण्यासाठी मी वाटेल ते करेल. सध्या तरी मला तुमच्या घरापासून हायवेला कसं जायचं ते सांगा. काय झालं, येताना आम्ही जरा कन्फ्यूज झालो आणि रस्ता चुकलो. ओके ओके. आई काळजी करू नका, लवकरच तुमच्या पायलला शोधून घरी घेऊन येईल मी. या मॅडम, हे बघा, इथनं सरळ गेलात ना की इकडे डावी बोळ आहे. आम्हाला रस्ता माहिती. म्हणजे मॅडमना तुम्हाला दुसरंच काहीतरी विचारायचं. नाही, मी समजलो नाही. अनुप, मला जरा तुमच्याशी बोलायचं. ते तुमच्या आई बाबांसमोर बोलता आलं नसतं, कारण त्याने त्यांचं टेन्शन वाढलं असतं. मला सांगा, गेले काही दिवस पायल कुठे, कोणाला भेटते?
त्याचा तुम्हाला काही अंदाज आहे? म्हणजे ती काही स्पेशल न्यूज कव्हर करत होती का, जी न सांगता येण्यासारखी, कॉन्फिडेन्शियल असं काही? नाही, तशी काही कल्पना नाही, पण रिपोर्टिंगसाठी तिला जावं लागायचं कुठे. अनुप, मी तुमच्या आई बाबांसमोर काही बोलले नाही, पण पायल कुठल्या तरी रॅकेटमध्ये सापडली. पोलीस रस्त्यातून तिला पकडून घेऊन गेले, पण ते पोलीस सुद्धा बोगस होते. काय? हो, आम्हाला तिचा पेनड्राईव्ह सापडला आणि त्यातल्या फोटोजवरून आम्ही तिला शोधायचा प्रयत्नही करतो. मला सांगा, तिचा काही फोन वगैरे आला होता तुम्हाला? नाही, फोन वगैरे नाही. हा, पण तिचा एक मेसेज आलेला मला. एक मिनिट, हे बघा. मीटिंग लांबली आहे, समारोपाच्या शूटसाठी आणि नंतरच्या बाईटसाठी थांबावं लागलं. इथे फोनला रेंज नाहीये, उशीर झाला तर मैत्रिणीकडे राहणार. याचा अर्थ म्हणाली हा मेसेज फेकही असू शकतो. आणि त्यानंतर तिचा फोनही बंद आहे. अनुप, एक काम करा, तिचा नंबर मला देऊन ठेवा, त्यावरून काही तपास लागतो का बघतो आम्ही. आणि पुन्हा जर तिचा फोन किंवा मेसेज काही आलं तर प्लीज आम्हाला कळवा. विश्वास ठेवा माझ्या, मी पायलला शोधण्यासाठी तुम्हाला मदतच करते. तुम्ही फक्त तुमच्या आई बाबांची काळजी. येतो आम्ही. बोल सर. ओके सर, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. काल अनुपला पायलच्या नंबरवरून एक फेक मेसेज आला होता. हो, तो मेसेज जर ट्रेस केला तर काल पायल कुठे होती हे आपल्याला शोधता येईल. ते शोध आणि काही माहिती मिळाली तर लगेच मला कळव. मी तुला पायलचा नंबर पाठवते. ओके. म्हणाली सीटला पायलचा नंबर पाठव. हॅलो. माझा फोन घ्यायचा आणि असंच ठरवलंयस का तू? अभि, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. असाच आहे मी. हे बघ, माझा पक्का समज झालाय की तू मला टाळतेस. हे बघ, तसं काही नाहीये, मी कामात आहे. मी आता एका महत्वाच्या कामाच्या फोनवरच बोलत होते. हे बघ अस्मिता, तू आईचं टेन्शन नको घेऊ. मी आहे ना, मी समजवेन तिला. पण मला तुला भेटायचंय आजच, इनफॅक्ट आत्ताच. सॉरी अभिमान, मी आता एका अत्यंत महत्वाच्या कामात आहे. माझ्यापेक्षाही महत्वाचं आहे. अस्मिता, तुझ्याकडनं फक्त 5 मिनिटं घेण्या इतकाही अधिकार नाहीये का? हे बघ अभिमान, मी खूप कामात आहे. आता प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. पायल नावाच्या एका रिपोर्टरचा जीव धोक्यात आहे. ओके ओके, निदान माझ्याकडनं तरी तू दुखावली जाणार नाही त्याची काळजी घेईन मी. भेटण्याचा आग्रह नाही करणार, वाट पाहिजे. बाय. काय झालं? बोल ना. काय नाही, नक्की. काय झालं ते मला सांगण्यासारखं नाहीये का? बोल. आजी, तुझ्यापासून मी काही लपवलंय का? हा आजी, मला काही डिसिजन्स घ्यायचे आहेत, पण आई बाबा विरोध करतायत अस्मिताला. मला सगळं कळलंय. तुला काय वाटलं भिडू? मला काहीच कळत नाही. तुझ्या डोळ्यातनं ते दिसतंय मला बाळा. यावर तू काही बोलत नाहीयेस तेव्हा माझे तर्क बरोबर आहेत. पण मला एक सांग, तुझं मन तिच्यात एवढं का अडकलंय? तुझ्या जन्मापासून ओळखते मी तुला. तुझा चेहरा वाचताय तुम्हाला. हरवलेलं काहीतरी गवसलं आणि ते पुन्हा हातातून निसटते की काय
अशी भीती आहे ना तुला? आजी हो की नाही ते सांग. ही प्रेमाची जखम काल परवाची नाहीये, कॉलेजला असल्यापासूनची आहे. तू तुला आत्ता कळलं? मला हे सांग, हे तुला कसं कळलं? मला कसं कळलं? तुझ्या बाबतीत जे काही घडतं ना ते मला कळतं आणि ते इथे मी जमवते, साठवून ठेवते. पुढे कॉलेजमध्ये असताना तू एका मुलीला काय म्हणतात ते प्रपोज केलं होतंस आणि ती तुला नाही म्हणाली होती आणि म्हणून तू बरेच दिवस नाराज होतास. त्या दिवशी अस्मिता आपल्या घरातून बाहेर पडली ना, तेव्हाच मी ओळखलं. हिनेच माझ्या नातवाचं मन चोरलं होतं. हेही तुला माहिती आहे? म्हणजे काय, फ्रेंड आहे मी तुझी. पण हल्ली ना तिसरीच कोणीतरी आपल्या मैत्रीत आले, त्यामुळे आजीशी बोलायला नातवाला वेळच नसतो. पण ठीक आहे, मैत्रीमध्ये असं चालतं. आजी तुला माहिती आहे ना मी कसं आहे. मी अस्मिताला दुखवू शकत नाही आणि मला तुला दुःखी पाहता येत नाही. हा फोटो सगळं काही सांगून गेला. अस्मिता कॉलेजमध्ये असतानाचा फोटो आहे ना हा, आणि तेव्हापासून ती तुला आवडते. खरं सांगू, गोड आहे पोरगी. हो ना? मग आजी, मग आई आणि दादांना तू समजाव ना प्लीज. तू प्लीज मला सपोर्ट कर. सपोर्ट करीन. पण एक विचारायचं होतं तुला, तिला तू आवडतोस का? कालपासून तू तिला फोन करतोयस, पण ती बोलते कुठे तुझ्याशी? अगं ती महत्वाच्या कामात बिझी आहे. म्हणजे कुठल्या तरी केस मध्ये? हा, पेहरबाई बिझी आहे. हा, तुला तर हे पण माहिती आहे? तुझ्या इतकी शिकलेली नसले ना तरी मी रोज पेपर वाचते. ते तुझी अस्मिता केस सोडवते म्हणून तिची केस तू माझ्याकडे दिलेस. सापडेल ना, उपाय सापडेल. कारण शोधलं की सापडतं. तर तुझी अस्मिताच म्हणते ना रे. मॅडम, पायलनी पाठवलेल्या मेसेजचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न चाललाय, पण प्रॉब्लेम असा आहे की तिचा फोन आता बंद आहे आणि यांचा असा अंदाज आहे की ते लोकेशन कुठेतरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ आहे. याचा अर्थ पायलच्या मोबाईल वरून फेक मेसेज करून ते हायवे वरून कुठेतरी गेले. कदाचित या ठिकाणी. हा फोटो तर त्या पेनड्राईव्ह मधला आहे ना? म्हणजे आपल्याला जर हे ठिकाण सापडलं तर ती लॅबही सापडेल. हे बघ सिट, माझा असा अंदाज आहे की पायल ही या इथेच असणार. या अशा लॅब शक्यतो भर वस्तीपासून खूप लांब असतात. हे गैरव्यवहार करणारे लोक याची खबरदारी घेतात. आपल्याला हे ठिकाण कुठे हे कळलं की ही लॅबही सापडेल. सिड, हे ठिकाण साधारण कुठे असेल असं तुला वाटतंय? ब्लू रेस्टॉरंट. मॅडम, मला असं वाटतं ही लॅब जर का या बिल्डिंग मध्ये
तर हे लोकेशन नक्की घोडबंदर रोडवरती असणार. कशावर? हे बघा ना, ही बिल्डिंग ही इथे आहे आणि या साईडला हा एक बोर्ड दिसतो, इलू रेस्टॉरंट, आणि हे घोडबंदर. हा फोटो दाखव, झूम कर इथे. सिद्ध, हे बघ, या फोटोतला हा बोर्ड बघ आणि आधीच्या फोटोतला बोर्ड बघ. मॅडम, हे लोकेशन आणि हे लोकेशन एकच आहे. याचा अर्थ ही एकच जागा असू शकते. येस मॅम. घोडबंदर रोडवरची ही जागा शोधायला. हीच बिल्डिंग दिसते.